आमचा हा प्रयत्न आहे, की म्हणजे माझा जेन्युइनली हा प्रयत्न आहे, की निसर्गोपचार हा लोकांपर्यंत पोहोचवावा. हं, प्रॉबब्ली ज्याला आपण जनक म्हणतो, फादर ऑफ नेशन, हं, महात्मा गांधीजी, ते निसर्गोपचाराचे पण जनक मानले जातात भारतासाठी. हं, हं, सो तर भारतामध्ये आता उरुळी कांचन आहे. हे हं, महात्मा गांधीजींनी सेट केलेलं सेंटर आहे. हं, तो आता मी ज्यांच्याकडनं निसर्गोपचार ऑफकोर्स कॉलेजमध्ये, मी बाय द वे पहिला BNYS डॉक्टर आहे पुण्याचा. हं, म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगा सायन्स. हं, जसे पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आहे. हं, तिथे आता त्यांनी कॉलेज पण चालू केलेलं आहे. हं, सर ही एक वेगळी स्ट्रीम आहे हं, महाराष्ट्रामधल्या स्टुडंटसाठी, की BNYS ही डिग्री लोकांनी घ्यावी हं, आणि निसर्गोपचाराद्वारे, योगाद्वारे, अक्युपंक्चरद्वारे प्रॉपरली 5.5 वर्षाचा कोर्स करून लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना खऱ्या अर्थानं आपल्या एवढ्या पॉप्युलेशनला घरात बसून जर बिना औषध किंवा कमीत कमी औषधांनी, आहार हेच औषध म्हणून जर लोकांना प्रमोट करता आलं, हं, तर हे प्रमोट करावं. म्हणजे खरं म्हटलं तर मी गव्हर्नमेंटचं पण हे पुश करतोय, की लोकांपर्यंत हे पोहोचावं. आणि नंतर मी गुजरातमध्ये असताना एक हं, डॉक्टर पंकजभाई दाभी होते. हं, खूप फेमस तिथे नॅचरोपॅथ होते आणि त्यांचे गुरु होते गिदवाणीजी म्हणून. हं, ते अहमदाबादमध्ये गांधी आश्रममध्ये शिकवायचे. हं, तर गिदवाणीजी आणि पंकजभाई दाभीजी, आणि पंकजभाई दाभी जे होते ते म्हणजे माझ्यासाठी वन ऑफ द गुरुज फॉर नॅचरोपॅथी. हं, तर आम्ही ज्यावेळेला लेक्चर्स द्यायचो, अवेअरनेस कॅम्प्स घ्यायचो, आणि आत्ताही तुमच्या माध्यमाद्वारे मी रिक्वेस्ट करीन लोकांना, की त्यांनी हे सिंपल नॅचरोपॅथीचा एक नुसका करून बघावा, हं, की सकाळी उठल्यावरती हं, तुम्ही कोमट पाणी प्यावं. हं, शक्यतोवर 12 वाजेपर्यंत फक्त फळांवरती राहावं.